जालना मराठवाड्यातील एक विकासोन्मुख शहर। महाराष्ट्रातील सर्वाधिक स्टील रोलिंग मिल्स इथंच आहेत। यामुळे जालन्याला स्टील सिटी ऑफ महाराष्ट्र किंवा स्टील उद्योगाचं बाहेरघर असंही म्हणतात। या औद्योगिक विकासाला नवी गती देण्यासाठी जालन्यात एका भव्य प्रकल्पाचा शुभारंभ होतो। DMIC दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर। जालना आणि औरंगाबाद जिल्हा हा या मेगा प्रोजेक्टचा एक मोठा भाग आहे। या अंतर्गत जालना इथं नवीन ड्रायपोर्ट विकसित होतोय, जो महाराष्ट्रातील एक आंतरदेशीय कंटेनर टर्मिनल असेल। जालना हे औरंगाबाद विभागातील एक महत्त्वाचं आणि मध्यवर्ती शहर असून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आणि रेल्वे मार्गानेही जोडलेलं असल्यामुळे इथून दळणवळण सुलभ होऊन उद्योगांना गती मिळणार आहे। सोबतच आयात निर्यातीला नवी चालना मिळणार आहे। या क्षेत्राच्या समग्र विकासामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऊर्जा। वाढतं औद्योगिकीकरण यामुळे शहराचा होणारा झपाट्याने विकास विस्तार यामुळे या जिल्ह्यात आता विजेची मागणी वाढणार आहे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्राला विजेच्या प्रवाहातून लख्ख करणारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अर्थात MSETCL या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे। छत्रपती संभाजीनगर ते जालना यांना जोडणारी 220 kV नागेवाडी ते भोकरदन ही विद्युत वाहिनी या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा आहे। तब्बल 150 अतिउच्च दाब मनोरे आणि 45 किलोमीटर लांबीची ही वाहिनी कुठे डोंगर दऱ्या, कुठे जलसिंचन असलेली समृद्ध शेतजमीन, कुठे अविरत व्यस्ततम महामार्ग, शहरालगतच्या जमिनीचे नागरीकरण, तर कुठे यापूर्वीच असलेल्या अल्ट्रा हाय व्होल्टेज लाईन अशा निरनिराळ्या भौगोलिक आणि भौतिक परिस्थितीत जमीनधारकांचा विरोध आणि तांत्रिक अडचणींमधून मार्ग काढत पूर्णत्वास गेली आहे। एकूण 52 कोटी कॉस्टिंग असलेली ही लाईन आहे। याच्यामुळे ग्रीड स्ट्रेंथनिंगला खूप महत्त्व येणार आहे। एकूण 150 टॉवर असलेली ही लाईन, याच्यामध्ये आम्ही 7 नॅरोबेस टॉवर घेतले होते। समृद्धी हायवे क्रॉसिंगचा आज आम्ही रोड ब्लॉक घेतलेला आहे। याच्यामध्ये आम्ही साधारणतः 12:48 समृद्धी हायवे बंद केला आणि 13:41 आम्ही हा हायवे पुन्हा चालू केलेला आहे। थोडं ट्रॅफिकला थांबावं लागलं आम्हाला याच्यामुळे। एकंदरीत हा यशस्वीपणे आम्ही 6 कंडक्टर आणि एक OPGW असे 707 कंडक्टर्स आम्ही आज वरती घेतलेले आहेत। 50 मिनिटांत आम्ही हे काम पूर्ण केलेलं आहे। अत्यंत व्यस्ततम अशा नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून विद्युत तारा पास करणं अत्यंत जोखमीचं आणि आवश्यक काम MSETCLच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून यशस्वी झाले। ह्या लाईनच्या कामामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं जे पारेषण जाळं आहे ते अत्यंत मजबूत होणार आहे। काम एक्झिक्यूट करत असताना अनेक संकटांना आमच्या टीमला सामोरं जावं लागलं। 4 पॉवर ग्रिडच्या 765 kVच्या लाईन्स आणि एक अदानीची लाईन आम्हाला क्रॉस करावी लागली। त्यामुळे अनेक त्या क्रॉसिंगच्या ठिकाणी आम्हाला ROWचे इश्यूज फेस करायला लागले, परंतु आमच्या टीमनी कधीही हार मानली नाही। प्रत्येक संकटाला ते सामोरं गेले आणि ही लाईन आता पूर्णत्वाकडे गेलेली आहे। MSETCLच्या उत्तम नियोजन, उत्तम तांत्रिक कौशल्य, उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर, कुशल मनुष्यबळ आणि मेहनतीचं हे उत्तम उदाहरण आहे। या लाईनमुळे जालना, भोकरदन आणि आजूबाजूच्या परिसरात वीज दाबात आता स्थिरता येईल। त्यामुळे उद्योगधंदे, शेती आणि सामान्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडणार आहे। यासाठी आधुनिकता, सुरक्षितता, अचूकता, काटेकोर वेळापत्रक पालन आणि येणाऱ्या अडचणींवर मात करत MSETCLनं हे काम पूर्णत्वास नेलं। आमची टीम आणि आम्ही जवळपास 2 ते 3 महिने झाले आहोत। रात्रंदिवस हे काम पूर्ण करण्यासाठी झटत आहोत, जे की आमच्या व्यवस्थापनाने आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे आत्तापर्यंतही की ही लाईन लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ती आम्ही पूर्णत्वास नेऊ, हा जो विश्वास आहे आम्ही तो विश्वास पूर्ण करू आणि लवकरच ही लाईन चार्ज करायचा प्रयत्न करू। वाहिनी पूर्णत्वाला जाण्याच्या अखेरच्या टप्प्यात तर 2-3 महिने या कामावरील अधिकारी, कर्मचारी आणि मजूर अहोरात्र वाहिनीचं यशस्वी कार्यान्वयन या एकाच ध्यासानं झपाटून काम करत होते। या नव्या वाहिनीमुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना यांच्यातील पारेषण जाळं अधिक मजबूत झाले। यामुळे केवळ औद्योगिक क्षेत्रालाच नाही तर ग्रामीण भागांनाही अखंडित आणि खात्रीची संतुलित वीज मिळण्यास मदत होणार आहे। MSETCLचे आधुनिक सबस्टेशन आणि रिअल टाइम मॉनिटरिंग प्रणालीमुळे ही ऊर्जा वाहिनी कार्यक्षम आणि विश्वासार्ह झाली आहे। या यशामागे हजारो कामगार, अभियंते आणि धोरणकर्ते यांची अखंड मेहनत
अविरत प्रयत्न आणि त्याला असलेली संघभावनेची किनार आहे. ही लाईनचं मागील 2-3 वर्षापासून काम सुरू होतं. 45 किलोमीटरची लाईन आहे. या लाईनला भोकरदन नागेवाडी जोडल्यानंतर आपण भोकरदनला जी छत्रपती संभाजी लिंक आहे पडगावची ती लिंक इस्टॅब्लिश होईल. तसं नागेवाडी चिखलीला जोडलेलं आहे. पण मराठवाडा आणि विदर्भासाठी पण एक मोठी 220 किलोमीटर ग्रीड फॉर्म होते. रिलायबिलिटी आणि रिडंडन्सी खूप इम्प्रूव्ह होणार आहे याच्याने आणि प्रोजेक्टचा पण एक मोठा अचिव्हमेंट आहे. मी संपूर्ण टीमचा छत्रपती संभाजीनगरचं इथे अभिनंदन करतो की त्यांनी हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्याकरिता अंतक परिश्रम घेतले आणि आज यशस्वीरित्या ही लाईन चालू होणार आहे. MSETCL ही केवळ वीज पारेषण करणारी संस्था नाही, ती आहे प्रगतीची वाहक. नागेवाडी ते भोकरदन ही केवळ एक लाईन नाही, तर उज्ज्वल भविष्यासाठीचा सेतू आहे. ऊर्जा म्हणजे भविष्य आणि हे भविष्य इथं उज्ज्वल आहे.